तुझ्या मनात जे काही आहे ते मला सरळ सरळ सांग ना प्लीज, कारण त्याशिवाय ते मला नाही कळणार आहे. कोण आहे मी? हा काय प्रश्न आहे? माझी बायको आहेस तू. तुझी बायको आहे मी सोहम. माझी फक्त एवढीच ओळख आहे. ह्या पलीकडे माझी इंडिपेंडेंट ओळख अशी नाहीच आहे काही. एक मिनिट, का तुझी अशी इच्छा आहे की या पलीकडे माझी काही ओळख नसावी म्हणून? नाही तारा, तारा म्युझिक कंपनी त्यासाठीच ओपन केली होती आपण की तुझं नाव मोठं व्हावं, तुला अपॉर्च्युनिटीज मिळाव्या, आणि प्रोसेस पूर्ण होत आली जवळजवळ. कधी सोहम, कधी? तुला आठवत आहे का तू मला हेच प्रॉमिसेस दिले होतेस आधी की मी तुझ्यासाठी म्युझिक कंपनी उभी करेन, तुझ्यासाठी कॉम्पिटिशन विकत घेईन, तुला ब्रँड अँबॅसेडर करेन, हेच प्रॉमिसेस दिले होतेस तू मला. आणि तुझ्या याच प्रॉमिसेसवर विश्वास ठेवून मी माझं घर सोडलं, माझ्या मम्माला सोडून आले, मी तुझ्याशी पळून लग्न केलं. पण या प्रॉमिसेसच्या दिशेने एकही स्टेप टाकताना मी नाही बघितलं तुला सोहम. तू मला सूल आणि मूल मध्येच अडकून ठेवणार आहेस. नाही तारा, मी प्रयत्न करतोय, मी जेन्युइनली. एक मिनिट बस, मला नाही बोलायचं यावर. लीव मी अलोन. तारा माझं ऐकून तर घे. पुन्हा असा जावई मिळाला. माझ्या पोरीची किती काळजी घेत्यात. इतकी श्रीमंती असून मी जरा बी गर्व नाही. बरोबर आहे, पण बाबा तुम्ही एकट्यानेच पुण्य नाही कमवलंय, आमच्या सारंगदादाने येऊन पुण्य कमवलंय. अहो म्हणून तर सावली वरीसारखी गोड बायको मिळाली त्याला. बोल तारा. हॅलो सोहम, सावलीचा कौतुक सोहळा संपन्न झाला असेल ना तर लगेच रूम मध्ये या. मी जरा 1 मिनिटात आलो. मी परत येतो. सावो, इकडे ये. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. ये. सावो, संसार म्हणलं ना बाळे का भांड्याला भांडं लागतच, माहितीये मला, पर तरी बी विचारते. कसा चाललाय बाळे तुझा संसार? हा, खूप छान. तुझ्या मनाला लागणार नसेल तर एक गोष्ट सांगू का तुला? सांग ना. सावो, आता या घरात लवकरात लवकर पाळणा हलू दे बघ. दैव देत आणि कर्म देव देतो. देव देऊन बी बघतो आणि न देऊन बी बघतो. आता आपल्याकडे आमच्या धोंड्याच्या हाताला काही काम नाही म्हणून आमच्या जीवाला त्रास. इकडं सगळं घर पैशानं भरलेलं, श्रीमंती, चांगली माणसं, नवरा चांगला, तर हिला अवदसा आलेली. आणि सासूबाई, मला टोमणं मारण्यापेक्षा तुमच्या धोंड्याला हाताला धरून जरा कामाला लावलं असतं ना, ते सगळं बोलत बसायची वेळ आली नसती तुमच्यावर. नाही आमचं आम्ही बघून घेऊ. हो, नवरा बायको बघून घेऊ काय करायचं ते. पण हिचं काय, कधी सांगणार सारंगरावांना सत्य? आणि मग ते सत्य सांगितलं तर विठ्ठलाच्या साक्षीने भैरवी महिना दिलेल्या शब्दाचं काय 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 हळू काय? सुनबाई, तुम्ही हळू बास करा आता. त्याला काय म्हणतात माहितीये का? आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं.
सारंग सर, तुम्हाला सांगू, आता बाहेर आई बाबा तुमचं खूप कौतुक करत होते. खरं तर तुम्ही आहात कौतुक करण्यासारखे. प्रत्येक सासू सासऱ्यांचं स्वप्न असतं की आपला जावई असा असावा, तसा असावा. पण तुम्ही ना, तुम्ही शब्दांच्या पलीकडचे आहात. तुम्हाला सांगू, मी माझ्या आई बाबांना खूप कमी वेळा मनापासून आनंदी बघितलंय. पण आता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना मला खूप समाधान वाटलं. आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. आता बोला, मी काय करू तुमच्यासाठी? सांगू? हं?